नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय टिफिन सिरीजचा दुसरा भाग, तो म्हणजे ज्वारीच्या पिठापासून नाश्ता. टिफिन रेसिपी आहे ज्वारीची धिरडी. चला लगेच बनवायला सुरुवात करूया. तर इथे एका बाउलमध्ये आपल्याला एक छोटी वाटी ज्वारीचे पीठ घ्यायचे. ज्वारीच्या पिठाला जास्त चिकटपणा नसतो, त्यासाठी 2 ते 3 चमचे आपल्याला इथे गव्हाचे पीठ वापरायचे किंवा तुम्ही तांदळाचे पीठ वापरलं तरी चालेल. धिरडे छान खमंग खुसखुशीत होण्यासाठी 2 चमचे आपण बेसन पीठ टाकूया. आता इथे आपल्याला हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकायची. थोडंसं आपण इथे कोबी बारीक चिरून घेतला आहे. छोटा एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊया. तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही इथे वापरू शकतात. सेम अशाच पद्धतीने तुम्ही प्लेन फक्त पिठांपासून धिरडे बनवू शकतात, पण आपण इथे हेल्दी पोटभरीचा नाश्ता बनवतोय, त्यासाठी इथे आपण भाज्यासुद्धा वापरलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकलं तरी चालेल. थोडीशी हळद टाकूया, त्यामुळे धिरड्यांना रंग खूप छान येतो. आणि पाव चमचा धना पावडर टाकून घेऊया. थोडासा सब्जी मसाला किंवा किचन किंग मसाला, जो मसाला तुमच्याकडे असेल तो 1-2 याच्यामध्ये टाकले तरी चालेल. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. लागेल तसं याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. याच्यामध्ये तुम्ही गाजर, बीट किसून टाकू शकतात किंवा पालेभाज्यासुद्धा बारीक चिरून टाकू शकतात, जसं की मेथी असू देत, पालक असू देत. तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकतात. मुलं जर भाजीपाला खात नसतील तर एकदम सोपा पर्याय आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्यांना नाश्ता बनवून दिला तर त्यांच्या पोटामध्ये भाज्यासुद्धा जातात. तर लागेल तसं थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेतले आणि असं पीठ हे भिजवून घ्यायचे. तर बरोबर अशी याची थिकनेस ठेवायची, म्हणजे आपल्याला व्यवस्थित धिरडे पसरवता येतात. आता लगेच आपण बनवायला घेऊया. तवा गरम झाला की त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया. तवा चांगला मिडियम गॅसवरती गरम करून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. आता तळापासून हे मिश्रण हलवून घ्यायचे आणि चमच्याने असं पसरवून टाकायचे. तरी ते मी मिडियम अशी धिरडी बनवते. तुम्हाला खूप पातळ बनवायचे असेल तशा पद्धतीचं पीठ पातळ बनवायचं आणि तवा चांगला गरम होऊ द्यायचा आणि मग हे धिरडे सोडायचे, म्हणजे तसं खूप चांगली जाळीदार अशी धिरडे तयार होतात. मी इथे थोडेसे मीडियम बनवलेत. आता एक साईड चांगली भाजली की हे धिरडं पलटी करून घ्यायचं आणि अलटीपलटी करून दोन्ही साईडनी हे धिरडं छान खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. मिडियम गॅसवरती भाजल्यामुळं धिरडं चांगलं आतपर्यंत भाजलं जातं आणि मस्त खायलासुद्धा खमंग चविष्ट लागतं. तर अलटीपलटी करून आपण हे धिरडं चांगलं भाजून घेतले. तुम्हाला आणखीन चटपटीत बनवायचं असेल तर हे मिश्रण जेव्हा बनवणार तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा किंवा ताक असेल तर ते टाकायचं, म्हणजे आणखीनच धिरडे एकदम चटपटीत बनतात. तर पाहू शकतात मस्त असं आपलं इथे जाळीदार धिरडं बनवून तयार झाले. तर दुसरंसुद्धा सेम अशाच पद्धतीने आपण हे धिरडं बनवून घेणार आहोत. आणि कालसुद्धा आपण मस्त असा अंडा पराठा बनवलेला, त्याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. तर काल टिफिन रेसिपीमध्ये अगदी 10 मिनटात तयार होणारा अंडा पराठा कसा बनवायचा त्याची रेसिपी आपण अपलोड केली आहे. तुम्ही जर आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओचं रोजच्या रोज नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहू शकणार आहे. आणि धिरडे भाजून झाल्यानंतर असं जाळीवर ठेवायचं, त्यामुळे त्यांची वाफ व्यवस्थित निघून जाते आणि धिरडे चिकट ओलसर अजिबात होत नाहीत. तर आता सेम राहिलेले अशाच पद्धतीने आपण हे धिरडे बनवून घेऊया. अगदी कोणतीही तयारी न करता 10 मिनटात आपला हा नाश्ता बनवून तयार होतो आणि एकदम पोटभरीचा हेल्दी पौष्टिक असा नाश्ता आहे. तर आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. तर हे पहा मस्त असे आपले इथे झटपट धिरडे बनवून तयार झालेत. आहे की नाही एकदम सोपी रेसिपी आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे. धिरडे मस्त भाजलेले आहेत. तर अशीच होती ही साधी सोपी रेसिपी. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तर आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.